नमस्कार. माझ्या तमाम सर्व बंधूंना जागतिक पुरुष दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. कारण की आज जागतिक पुरुष दिन आहे हे मलाही माहीत नव्हतं. आमच्या सरांनी मला सांगितल्यामुळं कळलं की आज जागतिक पुरुष दिन आहे. म्हणून सर्व माझ्या बंधूंना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. कारण की वुमन्स डे म्हणजे महिला दिन असता तर गुगलवरती सोशल मीडियावरती टी व्हीवरती सगळीकडे बातम्या आल्या असत्या. आणि आता आम्ही लोकलमध्ये येतो ना, तर लोकलमध्ये सुद्धा चर्चा होते हो वुमन्स डेची, आज महिला दिन आहे, आज महिला दिन आहे. आणि सगळे पुरुषसुद्धा सर्व महिलांना विश करतात. परंतु आज कोणीही मला कळले नाही, दिसले पण नाही लोकलमध्ये की कोणत्या पुरुषाला कोणत्या महिलेने विश केले. मला हे नाही म्हणायचं की सगळे पुरुष सगळ्या महिला ह्या मंथरा नसतात, तर सगळे पुरुष हे दुर्योधनसुद्धा नसतात. म्हणजे सगळ्यांची गणती आपण एकाच ताटात कधीही करायची नाही. 100त 1-2 तर तसले असणार नालायक, परंतु सगळ्याच त्यांच्या पंक्तीत बसवायचे नाही. कारण दुर्योधन हा एकच झाला, परंतु सगळ्या पुरुषाला त्यांनी बर्बाद करून टाकलं. मंथरा ही एकच झाली, पण सगळ्या स्त्रियाला तिने बर्बाद करून टाकलं. म्हणजे याच्यातून तात्पर्य काय आहे की सगळ्या स्त्रिया ह्या मंथरा नसतात आणि सगळे पुरुष हे दुर्योधन नसतात. म्हणून सर्वांनी आपापल्या वडील, भाऊ, पती, कोणी असेल, मुलगा, सर्वांना आज पुरुष दिनाच्या शुभेच्छा द्या. कारण की ते न चुकता आपल्याला महिला दिनाच्या शुभेच्छा देतात ना, तर आपण सुद्धा आज त्यांना जागतिक पुरुष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्याच पाहिजेत आणि आपण देणारही आहोत असं मनाशी ठाम सांगा. कारण की पुरुष हा सर्व ठिकाणी वाईट ठरला जातो. म्हणजे कसं की समजा लेडीज कोण जरी काही चूक झाली आणि लेडीजनी जरी पुरुषाच्या तोंडामध्ये मारली, तोंडावरती गालाला, तर सगळा समाज काय म्हणतो, हा पुरुषानेच काहीतरी चुकी केली असेल म्हणूनच लेडीजनी त्याला जोडलं. आणि नंतरून परत पुरुषाने जर स्त्रीवर हात उचलला आणि तरीसुद्धा त्यावेळेससुद्धा पुरुषालाच ग्राह्य धरलं जातं. म्हणजे दोन्हीकडूनही दोन्हीच्या कचाट्यामध्ये हा पुरुषच सापडतो. मी म्हणत नाही सगळ्या स्त्रिया अशा असतात, परंतु क्वचित काही स्त्रिया अशा असतात की त्या लांछन पुरुषावरती लादतात आणि पुरुष बदनाम त्याच कारणाने होतो. म्हणून जागतिक पुरुष दिनाच्या सर्वांना माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि मेन म्हणजे पुरुषांना आज भरपूर वाईट वाटलं इथंसुद्धा, कारण कोणालाही माहीत नव्हतं आणि त्यांनी स्वतः मला सांगितलं आज काय आहे. तर मी म्हटलं मला पण माहीत नाही. त्यांनी स्वतः सांगितलं की आज जागतिक पुरुष दिन आहे. म्हणजे त्यांच्या तोंडातूनच त्यांनी आपली स्तुती करून घेतली. आणि म्हणजे हे मला पण वाईट वाटलं की आपल्याला जर माहीत असतं तर आपण त्यांना सरप्राईज काहीतरी देऊ शकलो असतो. परंतु हे आत्ता मला कळलं म्हणून मी आज व्हिडिओ बनवलेला आहे. म्हणून सर्वांनी आपल्या जे भाऊ, पती, वडील असते ना त्यांना शुभेच्छा द्या. कारण की आपल्याशिवाय जसं घर अपूर्ण आहे तसं आपणसुद्धा पुरुषाशिवाय परिपूर्ण नाही आहोत. म्हणून स्त्री आणि पुरुष हे चाके आहेत 2 संसाराचे. एक जरी चाक घसरलं तरी दुसरं चाक त्याला ओढत का होईना संसारात करतच असतं. म्हणून कधीही पुरुषाला कमी लेखू नका. आणि प्रत्येक पुरुषाची जबाबदारी आहे. आणि पुरुष कधीही रडून दाखवत नाही, त्याला तो श्राप आहे. कारण की लहानपणापासून त्यांना शिकवलं गेलेलं आहे की मर्द को कभी दर्द नाही होता. परंतु त्यांचं पण शरीरच आहे ना, ते लोखंडाचं शरीर नाही आहे, ते पण आपल्यासारखं स्त्रियांसारखंच कातड्याचं शरीर आहे. त्यांच्यावरती वार झाल्यानंतर त्यांनाही दुःख होतं आणि त्यांच्या मनावरती जरी आघात झाली तरी त्यांना दुःख होतं. परंतु स्त्रिया हे मोठ्याने रडून का होईना बरं आपलं मन मोकळं करतात. परंतु पुरुषाला तसंही करता येत नाही. करता येतं का? उलट घरामध्ये काय जर प्रसंग ठरला तर पुरुष हा कधीच रडत नाही. उलट पत्नीला असं म्हणतो, मुलांना असं म्हणतो की मी आहे ना, तुम्ही कशाला भेटता. म्हणजे आपण त्यांच्या आधारावरती एवढं ठाम राहतो की आपला नवरा आपल्या पाठीशी आहे ना, तर आपल्याला कुणाचीही गरज नाही आहे. आणि प्रत्येक ठिकाणी समजा कामाच्या ठिकाणी सुद्धा प्रत्येक पुरुषाची आपल्याला साथ असतेच. कारण की कुठे कामाधंद्याला जरी महिला गेल्या तिथंसुद्धा असे काही पुरुष असतात की ते नेहमी बायकांना साथ देतात. कारण की बायकांसंग काही अघटित होऊ नये म्हणून ते नेहमी प्रयत्न करत असतात. परंतु आपलं काय, आपण गावासंग नेहमी किडेही रगडले आहेत. सगळ्यालाच आपण दुर्योधन समजतो, पण तसं काही नसतं. 100त 2 पुरुष जरी नालायक असले तरी 98% हे पुरुष नेहमी चांगले असतात. कारण की आम्ही बाहेर आज येतो जातो, आम्हाला सगळं समाज कळतो आणि कोण कसं आहे तेही कळतं. म्हणून प्रत्येक पुरुषाला कधीही कमी लेखू नका. आणि पुरुषाला रडण्याची परवानगी नाही आहे, पुरुषांनी रडायचं नाही आहे. परंतु त्यांना पण आपण काहीतरी म्हणावे की तुम्ही थकला का हो,
कधीतरी आपण त्यांना विचारायचं, आपले पतिदेव असन, भाऊ असन, वडील असन, त्यांना कधीतरी विचारायचं, का हो तुम्ही थकले का हो, निवांत बसा आणि 2 घोट का होईना पाणी प्या. आपल्या ह्या बोलण्याने त्यांना एवढं धाडस येतं ना, तर धाडसानेच आपल्याला परत उभं राहण्याची ते नक्कीच क्षमता असते त्यांच्यामध्ये. आणि आपल्याला उभं राहण्यासाठी ते पण एवढे प्रयत्न करतात की माझी पत्नी आज उभी राहिली पाहिजे, माझ्या पत्नीने हे केलं पाहिजे, माझ्या बहिणीने हे केलं पाहिजे आणि माझ्या लेकीने सुद्धा सर्व जग जिंकलं पाहिजे असं प्रत्येक पुरुषाला वाटतं. म्हणून आज सगळ्यांना शुभेच्छा द्या, कारण की त्यांच्याशिवाय आपण परिपूर्ण कधीही नाही आहेत. म्हणून सर्व माझ्या बंधूंना हार्दिक जागतिक पुरुष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.